सो हॅलो स्टुडंट, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि याच्यामध्ये जे फर्स्ट ॲप्लिकेशन आहे ते आहे व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. तर या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला मॅक्झिमम स्पीड ऑफ द व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, तर हे जे एक्सप्रेशन आहे ते आपल्याला ऑब्टेन करायचं आहे. म्हणजे द मॅक्झिमम स्पीड ऑफ द व्हेकल अलॉंग द हॉरिझॉन्टल कर्व रोड. डायग्राममध्ये एक हॉरिझॉन्टल रोड दाखवलेला आहे. दिस इज अ सरफेस ऑफ द रोड फ्रॉम द सेंटर. ओके, तर याच्यावरून एखादं व्हेकल जर समजा मूव्ह होत असेल, ओके, तर जेव्हा ते अलॉंग द कर्व रोडवरून मूव्ह होणार तर त्याची मॅक्झिमम स्पीड, म्हणजे एखादं व्हेकल हॉरिझॉन्टल कर्व रोडवरून जर टर्न घेत असेल तर त्याची मॅक्झिमम स्पीड किती असायला पाहिजे, तर ते एक्सप्रेशन आपल्याला ऑब्टेन करायचं आहे. ओके, तर आता इथं आपलं कन्सिडरेशन काय की कन्सिडर अ व्हेकल मूव्ह अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व रोड. ओके, एक कर्व रोड आहे आणि त्याच्यावरून व्हेकल जे आहे ते मूव्ह होत आहे आणि अशा वेळेस त्याची मॅक्झिमम स्पीड किती असायला पाहिजे. मग आता रोड जो आहे तो हॉरिझॉन्टल आहे. ओके, याचा अर्थ काय की या व्हेकलवरती काही फोर्सेस जे आहे ते एक्झर्ट होतील. ओके, आता जे व्हेकल मूव्ह होत आहे त्याचं मास जे आहे ते असेल m. सो m इज द मास ऑफ द व्हेकल. ओके, r इज रेडियस ऑफ द रोड. हे जे एवढं जे डिस्टन्स आहे ते आहे रोडची रेडियस आणि v इज द स्पीड ऑफ द व्हेकल. तर v एवढ्या स्पीडनं हे व्हेकल काय होत आहे हॉरिझॉन्टल कर्व रोडवरून म्हणजे सर्क्युलर ट्रॅकवरून ते काय होत आहे मूव्ह होत आहे. सो अशा वेळेस या व्हेकलवरती एक्झर्ट होणारे फोर्सेस, तर पहिला जो फोर्स आहे तर फर्स्ट फोर्स जो आहे तो कोणता असेल, तर फर्स्ट फोर्स असेल वेट ऑफ द व्हेकल, दॅट इज अ फर्स्ट फोर्स. याला आपण म्हणू व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. सेकंड फोर्स आहे नॉर्मल रिॲक्शन, म्हणजेच जेवढा फोर्स हा व्हेकल या सरफेसवरती एक्झर्ट करणार तर तेवढाच अपोजिट आणि इक्वल फोर्स हा सरफेस या व्हेकलवरती एक्झर्ट करणार आणि तो अपोजिट फोर्स असेल नॉर्मल रिॲक्शन. म्हणजे इथं नॉर्मल रिॲक्शन एन जी आहे ती कशाला बॅलन्स करत आहे, वेट एम जीला. ओके, तर हा झाला फर्स्ट फोर्स व्हर्टिकली डाऊनवर्ड, दॅट इज वेट एम जी. आणि हा झाला सेकंड फोर्स, दॅट इज अ नॉर्मल रिॲक्शन व्हर्टिकली अपवर्ड आणि कशाला बॅलन्स करत आहे, वेट एम जीला. हे इक्वल आणि अपोजिट आहे. हे झाले दोन फोर्स. तर याच्यावरून आपल्याला एक इक्वेशन लिहिता येईल की नॉर्मल रिॲक्शन एन इक्वल्स टू वेट ऑफ द व्हेकल एम जी. ओके, तर आपण डायरेक्टली आपण याचं एक्सप्रेशन लिहू की फोर्सेस ॲक्टिंग ऑन, दॅट इज अ फोर्सेस ॲक्टिंग ऑन व्हेकल. फर्स्ट फोर्स वेट mg, that is a vertically downward. Second force normal reaction n है vertically upward, that is a vertically upward. आणि कशाला बॅलन्स करत आहे, वेट एम जीला. सो बॅलन्स एम जी. आणि म्हणून बॅलन्सिंग इक्वेशन का होईल, सो देअरफॉर एन इक्वल्स टू एम जी. तर हे एवढं तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, आता थर्ड जो फोर्स दिसतो तो आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आता हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कशामध्ये प्रेझेंट असेल, तर इट इज अ प्रेझेंट बिटवीन surface of the road आणि tires of the vehicle. okay, and toward the center of this circular track, या सर्क्युलर ट्रॅकचं जे काही सेंटर आहे तर त्या सेंटरकडे हा फोर्स आहे, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजेच हा रिझल्टंट फोर्स आहे. म्हणजे आता व्हेकल जेव्हा टर्न होईल तर काही वेळासाठी ही मोशन जी आहे ती आपण सर्क्युलर मोशन कन्सिडर करू. आणि सर्क्युलर मोशन कशामुळे पॉसिबल आहे, तर सेंटिपिटल फोर्समुळे, ज्याची डायरेक्शन टुवर्ड द सेंटर असते. सेंटिपिटल फोर्स काय तर तो रिझल्टंट फोर्स आहे. पण इथं रिझल्टंट फोर्स कोणता आहे, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो काय प्रोव्हाइड करत असेल तर सेंटिपिटल फोर्स.
अँड इन द फ्रेम ऑफ रेफरन्स ऑफ दिस व्हेकल, म्हणजे रोड सरफेसवरती किंवा रोड सरफेसच्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये काय होईल की हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन परत कशाला बॅलन्स करत असेल, तर जो आउटवर्ड फोर्स आहे म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स, तर सेंट्रिफ्युगल फोर्सला सुद्धा हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय करत असणार, बॅलन्स करत असणार. म्हणजे थर्ड फोर्स आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, दॅट इज अ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, that is a Fs, which provide the centripetal force and also balance the centrifugal force. आता दोन्हीची मॅग्निट्यूड सेम आहे. ओके, सो which provide centripetal force and balance centrifugal फोर्स, कारण हा एकमेव रिझल्टंट फोर्स आहे जो टुवर्ड द सेंटर आहे आणि म्हणून हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो या व्हेकलला मूव्ह होण्यासाठी आणि सेंट्रिफ्युगल फोर्सला सुद्धा त्याच वेळेस काय करतो, बॅलन्स करतो. ओके, सो बॅलन्सिंग इक्वेशन काय होईल, तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इक्वल्स टू, तर सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला माहीत आहे mv² अपॉन r. इथं v असेल स्पीड ऑफ द व्हेकल, m इज द मास ऑफ द व्हेकल आणि r इज द रेडियस. सेकंड फॉर्म लिहिता येईल आपल्याला mr². तर हे असेल इक्वेशन सेकंड. हे काय असेल, इक्वेशन सेकंड. पण आता व्हेकलची स्पीड जर वाढली तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनसुद्धा वाढेल. म्हणजे फॉर अ मॅक्झिमम स्पीड फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन शुड बी मॅक्झिमम. ओके, तर आता मॅक्झिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन किंवा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती असतो, तर तो असतो μs इंटू mg. म्हणजेच काय लिहिणार आपण की फॉर मॅक्झिमम स्पीडसाठी म्हणजेच Vmax Fs इज मॅक्झिमम. Fs फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन सुद्धा काय होईल, मॅक्झिमम होईल. आणि मॅक्झिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन किती असेल, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, सो दॅट इज Fs इक्वल्स टू μs इंटू n. तर एवढा असतो फोर्स ऑफ मॅक्झिमम फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आता इथं n इक्वल्स टू काय, mg, आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे तो काय प्रोव्हाइड करतो, तर सेंट्रिपिटल फोर्स. तर इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडवरून आपण ह्या व्हॅल्यू इथं काय करणार, प्लेस करणार. ओके, सो देअरफॉर from equation first and second, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आपण हे मॅक्झिमम स्पीडसाठी लिहित आहोत, कारण आपल्याला व्हेकलची मॅक्झिमम स्पीड जी आहे ती ऑब्टेन करायची आहे अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ओके, देअरफॉर दॅट इज mv² max मॅक्झिमम स्पीड अपॉन r इक्वल्स टू μs इंटू mg. आता इथं हा μs काय आहे, तर कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, किंवा हे इथं आपण लिहून घेऊ μs, दॅट इज अ कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हे लक्षात ठेवा, कोइफिशियंट आहे. म्हणजे इथं काय होईल, हा mm कॅन्सल होईल आणि हा r इकडे काय होईल, मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, दॅट इज अ v² max इक्वल्स टू μs इंटू rg, आणि हा स्क्वेअर जर काढला तर इकडं होईल Vmax इक्वल्स टू √μs इंटू rg. तर हे असेल व्हेकलच्या मॅक्झिमम स्पीडचं एक्सप्रेशन, किंवा when the vehicle is a move along horizontal circular track. ओके, मग आता मॅक्झिमम स्पीड ऑफ द व्हेकल कशावरती डिपेंड आहे, तर इट इज अ डिपेंड ऑन द कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, इट इज अ डिपेंड ऑन द रेडियस ऑफ द रोड किंवा रेडियस ऑफ द सर्क्युलर ट्रॅक, अँड इट इज डिपेंड ऑन द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, पण मॅक्झिमम स्पीड ऑफ द व्हेकल इज इंडिपेंडंट ऑन द मास ऑफ द व्हेकल. म्हणजे कोणतंही व्हेकल असो किंवा व्हेकलचं मास कितीही असो,
तर त्याच्यासाठी या हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरून स्पीड लिमिट जी आहे ती ठरलेली असेल. म्हणजे समजा मॅक्झिमम स्पीड जी आहे फॉर दिस हॉरिझॉन्टल कर्व रोड ज्याची रेडियस आर आहे, तर 20 किलोमीटर पर हवर जर असेल, तर एखादी टू व्हीलर जर त्या सर्क्युलर ट्रॅकवरून मूव्ह होत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा स्पीड किती राहणार, 20 किलोमीटर पर हवर. 3 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल किंवा कोणतेही व्हेकल असेल तर त्याच्याची स्पीड लिमिट जी आहे ती 20 किलोमीटर पर हवरच राहणार. म्हणजेच मॅक्झिमम स्पीड ऑफ द व्हेकल कसा आहे, इंडिपेंडंट ऑन द मास ऑफ द व्हेकल. ओके, तर व्हेरी इझी एक्सप्रेशन आहे, हे तुम्हाला इझिली ऑप्टेन करता येईल. फक्त याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं की एखादं व्हेकल हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरून मूव्ह होत असताना त्याच्यावरती एक्झर्ट होणारे फोर्स, पहिला फोर्स तर त्याचं वेट mg असेल जे व्हर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शन असेल, आणि तेवढीच नॉर्मल रिॲक्शन व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन असेल. म्हणजे हे दोन्ही फोर्स बॅलन्स होतील, n = mg. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन टुवर्ड द सेंटर आहे, हा एकमेव रिझल्टंट फोर्स आहे टुवर्ड द सेंटर. टुवर्ड द सेंटर असणारा फोर्स सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय प्रोव्हाइड करतो, सेंट्रिपिटल फोर्स, आणि त्याच वेळेला सेंट्रिफ्युगल फोर्सला सुद्धा बॅलन्स करतो. म्हणजे याचं बॅलन्सिंग इक्वेशन आपल्याला मिळेल Fs = mv²/r. पण समजा स्पीड जर वाढली तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन सुद्धा वाढणार. म्हणजे फॉर अ मॅक्झिमम स्पीड फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑल्सो मॅक्झिमम, आणि मॅक्झिमम फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती असतं तर μs × n, व्हेर n इज अ नॉर्मल रिॲक्शन. आणि मग या इक्वेशनमध्ये आपण ह्या इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड वरून दोन्ही व्हॅल्यू जर प्लेस केल्या तर हा mm कॅन्सल होतो, आणि हा स्क्वेअर जर काढला तर इकडची टर्म रूटमध्ये जाते. अँड दिस गिव्ह द एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम स्पीड ऑफ द व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ओके, सो व्हेरी इझी एक्सप्रेशन आहे. आय होप तुम्हाला हा एक्सप्रेशन समजलं असेल. ओके, सो नेक्स्ट ॲप्लिकेशन बघू आपण.